पहिला सगळं खोटं वाटायचं. हे सगळं फक्त पिक्चरमध्ये किंवा गोष्टींमध्येच होऊ शकतं असंही वाटत राहायचं. खोटं वाटायचं. एखाद्या व्यक्तीमागे कोणी इतकं कसं काय वेडं असू शकतं. पण तू गेल्यावर खऱ्या परिस्थितीची जाणीव झाली. विचार केला होता विसरून जाईन तुला. हे वेडपण एक दिवस संपून जाईल. मीही विचार केला होता कोणी दुसरं आवडू लागेल. मनच तर आहे कोणा दुसऱ्यात गुंतेल. पण तू गेलीच नाहीस माझ्या हृदयातून. माझी सगळी गणितं चुकली. ते जे शेवटचं तुला मिठीत घेतलं होतं, तुझा हात हातात घेतला होता, माझे सगळे सुंदर क्षण तिथेच थांबलेत. आणि इथून माझी सारी गोष्टच बदलली. आता मला हवं तेव्हा मी तुझ्याशी बोलू नाही शकत. अरे बोलायचंच काय, मला हवं तेव्हा तुला मी बघूही नाही शकत. आजही तुझा आवाज घुमतो कानात, पण आज तुझा आवाज कसा आहे, बदललाय की तसाच आहे हे ऐकू नाही शकत. माझ्या चेहऱ्याचा रंग कुठेतरी उडून गेला आहे. मी ठरवलं तरी हसू नाही वाटत. दिवस असे आले आहेत, नजरेसमोरून जातेस पण 2 शब्द बोलायचं धाडस नाही होत आता. त्या साऱ्या गोष्टी आठवतात. कधी कधी तर झोपेतही बडबडतो. पहिल्यापेक्षा खूप बदललो आहे. स्वतःची काळजी घेऊ लागलोय. कारण आता काही झालं तर ओरडायला तू येणार नाहीस ना. मला कोणतीही गोष्ट पहिला तुला सांगायची असायची, पण आता तू ती ऐकायला येणार नाहीस ना. तुला माहीत आहे मी आजही तुझ्याशी बोलतो हां, पण तू माझ्याशी बोलायला येत नाहीस ती वेगळी गोष्ट आहे. खूप कठीण वाटत आहे तुझ्याशिवाय हे असं जगणं, पण जगावं लागतंय ही वेगळी गोष्ट आहे. परत एकदा बघ ना मला, परत एकदा माझ्याकडे बघून हस ना. मी वेडा होत चाललोय तुझ्याशिवाय. मला परत एकदा तुझा वेडा बनव ना. मला खरंच परत ती जुनी गोष्ट हवी आहे. पानं फाडून टाक ना ज्या पानांवर आपण सोबत नाही आहोत. ये ना परत. खूप वेळ वाया गेलाय.